14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आलेली आहे. सूर्याचा मकर राशीमध्ये दुपारी 3:05 प्रवेश होत आहे आणि हा पर्व काळ संध्याकाळी 6:20 चालणार आहे. ज्या ज्या दाम्पत्याचा पहिला सण हा मकर संक्रांत आलेला आहे त्यांनी यावर्षी मकर संक्रांत साजरी करू नये. कारण आपल्या शास्त्र मार्गामध्ये रूढी परंपरेमध्ये असं सांगितलेलं आहे की पहिला सण जर संक्रांत आला असेल तर तो आपण साजरा करू नये. त्याऐवजी दुसरा कुठला सण येईल, जसं गुढीपाडवा असेल, होळी असेल, ती आपण नित्यनियमाने साजरी करू शकता. परंतु ज्यांच्या आयुष्यामध्ये विवाह हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या पूर्वी म्हणजे दिवाळीच्या पूर्वी घडलेले आहेत त्यांनी यावर्षी संक्रांत साजरी करू शकता. कारण दिवाळ सण हा आपला पहिला सण असणार आहे, त्यामुळे संक्रांत हा दुसरा सण असेल किंवा त्यानंतरचा सण असेल, त्यामुळे आपल्याला संक्रांत साजरी करायला काही हरकत नाही. परंतु नोव्हेंबर डिसेंबर नंतर ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनी पुढचे सण साजरे करावे, त्यांनी पुढच्या वर्षी सुवासिनीने आनंदाने संक्रांत साजरी करावी. संक्रांत साजरी न करता तिळगुळ दान करायला, ग्रहण करायला कुठल्याही प्रकारचे दोष नवदाम्पत्यांना नाही आहेत.